प्रफुल्ल पटेल तटकरेंनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र TV9 कडे. पत्रामध्ये अध्यक्षांप्रमाणे कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार. तटकरे पटेलांचं पत्र ग्राह्य न धरण्यासाठी सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये सुनेत्रा पवारांकडून 2च पदांचा उल्लेख. सुनेत्रा पवार अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख. तटकरे पटेलांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नाही. प्रफुल्ल पटेलांच्या प्रश्नावर बोलण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा नकार. 2 घटना निवडणूक आयोगाकडे पाठवल्या का, असा प्रश्न सुनेत्रा पवारांना केला होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांची संसद परिसरामध्ये भेट. राष्ट्रवादीच्या घटना बदलाबाबत पटेल तटकरेंच्या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार असमाधानी. पटेल आणि तटकरेंनी केलेले सर्व पत्रव्यवहार अमान्य करून दुर्लक्षित करावेत. सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार. दोन्ही पक्ष 25-30 आमदारांसह भाजपमध्ये विलीन होणार. संजय राऊतांचा दावा. विलीन व्हावंच लागेल, पण सध्या वेट अँड वॉच सांगितलंय. संजय राऊतांची माहिती. कोणत्या पक्षातील नेते कुठे जातील हे निवडणुकीच्या वेळेला कळेल. काही आमदार त्या बाजूने जातील याची शक्यता नाकारता येत नाही. दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये जातील या संजय राऊतांच्या विधानावर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही आमदार पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. संजय राऊतांनी केलेल्या दाव्यावर मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. आधी चर्चा झाल्याचं नाकारत होते, आता चर्चा झाल्याचं म्हणतात. विलिनीकरणावर चर्चा झाली होती, काही गोष्टी ठरल्याही होत्या. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा. विलिनीकरणासंदर्भातील चर्चेचा मी साक्षीदार. शशिकांत शिंदेंची माहिती. तटकरेंनीच अजितदादांना पक्ष फोडून एनडीएमध्ये जायला भाग पाडलं. विकास लवांडेंचा आरोप. तर तटकरे पटेलांनी गेले काही वर्ष भाजपचं हस्तक म्हणून काम केलं. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडेंचा ट्विट करत दावा. बोंधू अशोक खरातला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 7 दिवसांची पोलीस कोठडी. खरातची पुन्हा एकदा पोलीस कोठडीमध्ये रवानगी. बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये आताची मोठी अपडेट. खरातनं अनेकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन केले कारनामे. काही पतसंस्था आणि समता पतसंस्थेमध्ये खरात शेकडो खात्यांचा नॉमिनी. धक्कादायक म्हणजे रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावानंही खातं. खरात प्रकरणामध्ये एसआयटीकडून 3-4 डॉक्टरांची चौकशी. सूत्रांची माहिती. नाशिकमधील बड्या डॉक्टरची देखील चौकशी झाल्याची माहिती समोर. महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टरांची एसआयटी चौकशी. सूत्रांची माहिती. बोंधू अशोक खरातच्या पत्नीचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. एसआयटी आणि शिर्डी पोलीस फरार. कल्पना खरातच्या मागावर. बोंधूच्या पत्नीचं मोबाईल लोकेशन मिळण्यास अडचणी. सूत्रांची माहिती. बोंधूबाबा खरातकडून 4 वर्षांमध्ये सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी. खरातकडून बहुतांश पेमेंट रोख रकमेने केल्याचं उघड. खरातनं बंगला आणि ऑफिसच्या कामाचे सुमारे 25 लाख रोख रकमेने दिले. नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये खरातची मोठी गुंतवणूक असल्याचं उघड. खरातच्या अनेक व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावं. पीडित महिलांना न्याय मिळालाच पाहिजे म्हणत आदिती तटकरेंचं अशोक खरात प्रकरणावर भाष्य. आम्ही प्रकरण गांभीर्यानं घेतलं असून तपासासाठी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करत महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. वसईतील बोंधूबाबा ऋषिकेश वैद्य याचा आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर. आरोपीनं संबंधित महिलेला वारंवार अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्रास दिल्याचं उघड. पुण्याच्या मांजरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू. पक्षाचं चिन्ह स्थगित होईल, नाहीतर मूळ शिवसेनेला मिळेल म्हणून सुनावणीसाठी चालढकल करतायत. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर तुम्ही हिंदुत्वाशी गद्दारी केली म्हणून जनतेने तुम्हाला नाकारलं. जनतेच्या न्यायालयामध्ये खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. महाराणी ताराराणी यांच्याबाबतच्या वक्तव्यावर सरकार गप्प. महाराणी ताराराणींबाबतचं वक्तव्य म्हणजे इतिहासाची मोडतोड. यावर फडणवीसांनी बोलावं. जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या वादग्रस्त विधानावर संजय राऊतांची टीका. महाराणी ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून जैन मुनी पद्मसागर यांच्या विरोधात तक्रार. डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये जैन मुनी पद्मसागर यांच्या विरोधात तक्रार. महाराणी ताराराणींबाबत अपमानास्पद, दिशाभूल करणारं वक्तव्य केल्याचा आरोप. एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची शक्यता. शिंदेंच्या शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे खासदार उपस्थित. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी आयोजित केली होती डिनर डिप्लोमसी. ठाकरे सेनेचे खासदार नागेश आष्टीकर, संजय देशमुख यांची उपस्थिती. कुणी जेवायला बोलावलं तर जाण्यात गैर काय? आमंत्रण आल्यावर जाऊ नये असं काही नाही. कोणीही खासदार नाराज नाहीये. शिवसेनेच्या दिल्लीतील डिनरवर ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांची प्रतिक्रिया. भाजपमध्ये विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू. राज्यसभेसाठी नंबर न लागलेल्या इच्छुकांकडून देखील तयारीला सुरुवात. विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार. मात्र अनेक इच्छुकांची भाऊ गर्दी. केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुतेंसोबतच आणखीन काही परिषदेसाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती.
जिल्हा परिषद सभापती निवडीमध्ये भाजप राष्ट्रवादीची बिनविरोध सत्ता. ठाकरेंच्या सेनेचे सदस्य कृष्णा डोणगावकरांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. शिंदेच्या सेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराची माघार. कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये स्थायी समिती सभापती पदासाठी मोठी स्पर्धा. स्थायी समिती सभापती पदासाठी दिग्गज उमेदवार रिंगणामध्ये. अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. सभापती पदासाठी शिवसेना भाजप आमने सामने. येणाऱ्या काळामध्ये भाजप आणि काँग्रेस दोनच पक्ष राहतील अशी परिस्थिती. युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणांचं वक्तव्य. ठाण्याच्या मुंब्रामध्ये गोळीबाराची घटना. गोळीबाराच्या घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी. किरकोळ वादातून एकानं 5 राऊंड फायर केले होते. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. माढा तालुक्यामधल्या अंजनगाव खेलोबा इथल्या धनगर आंदोलकांशी पोलिसांची चर्चा सुरू. आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पोलीस अधीक्षक दाखल. लाडकी बहीण योजनेमधील पडताळणी मार्च अखेर पूर्ण. अपात्र बहिणींसाठी सरकारचे 21,000 कोटी पाण्यात गेले. पडताळणीत अखेर 71 लाख बहिणी अपात्र ठरल्या. काही लाडक्या बहिणींनी योजनेचा गैरफायदा घेतला. अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींना यापुढे लाभ मिळणार नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर सरकार लाडक्या बहिणींना फसवतंय. अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींचे पैसे कोणाकडून वसूल करणार? शशिकांत शिंदेंचा सवाल. बॉक्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली. राहुल शेवाळे यांच्या निवडीच्या घोषणेवर प्रवीण दरेकर यांचे आक्षेप. शेवाळ्यांना बॉक्सिंगमधील काय समजतं? दरेकरांचा सवाल. शेवाळ्यांच्या निवडीचा प्रकार कायदा गुंडाळून झाला. दरेकरांची टीका. समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अपघातातील 8 मृतांच्या वारसांना आर्थिक मदत सुपूर्द. माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आलं धनादेशाचं वाटप. कंत्राटदार कंपनीकडून देण्यात आली आर्थिक मदत. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 15 लाख रुपयांची मदत. समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अपघातामध्ये पूर्णपणे ट्रक चालकाची चुकी. मद्यप्राशन केलं असल्याची दिली कबुली. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची प्रतिक्रिया. नांदेड जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस. ज्वारी मका पिकांचं मोठं नुकसान तर हळद आणि भाजीपाला वर्गीय पिकांचं वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठं नुकसान. वाशिमच्या कारंजा तालुक्यामधल्या ब्राह्मणवाडामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यामध्ये घरावरील सर्वच 3 पत्रे उडाले. घरातील साहित्याचं पावसानं नुकसान भरपाई देण्याची कुटुंबियांची मागणी. तर पुण्यामधली दृश्य आपण पाहताय. महाफास्ट घडामोडींकडे वळूयात. नाशिकच्या येवलामधील डोंगर गावातील पेरू उत्पादक शेतकरी वाढत्या तापमानामुळे चिंतेत. उन्हाच्या तडाख्यामध्ये पेरू बागेला क्रॉप कव्हरचा आधार. फळांना उन्हामुळे होणारे डाग, तडे आणि गळ यावरही नियंत्रण. बीडच्या पाटोदामध्ये उखांडा गावामध्ये अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं बाजरी पिकांचं नुकसान. लवकरच पंचनामे करणार असल्याची महसूल विभागाची माहिती. वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि पावसामुळे बिजवाई कांद्याचं नुकसान. कांदा पूर्णपणे आडवा पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूरमध्ये फळबागा आणि पालेभाज्या शेतीला अवकाळी पावसाचा फटका. शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं अतोनात नुकसान. गारपीट आणि वादळी पावसामुळे कांद्याची नासाडी व्हायला सुरुवात. बीडच्या गेवराईमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ज्वारीसह उन्हाळी बाजरी पीक जमीनदोस्त. प्रशासनानं पंचनामे करून मदत करावी शेतकऱ्यांची मागणी. परभणीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस. ज्वारी आणि आंबा पिकांना वादळी वाऱ्याचा फटका. अनेक भागामध्ये पंचनामे करण्यासाठी कृषी अधिकारी येत नसल्याची तक्रार. साताऱ्याच्या कराड तालुक्याला पावसाचा तडाखा. गारांमुळे 45 कुटुंबांचे सोलर पॅनल्स फुटले. कलिंगड पिकाचं नुकसान. आखाती देशातील युद्धाचा सोलापूरच्या करमळ्यामधील केळी पिकाला फटका. कॅरेट फनी केळीला 3 ते 5 रुपये किलोचा भाव. केळीला 20 ते 25 रुपये हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार तालुक्यामधल्या 345 शेतकरी अवकाळी पावसामुळे संकटात. 187 हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अवकाळी पावसामुळे कांदा आणि मका पिकांचं नुकसान. जळगावच्या 40गाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका. 52 गावातील सुमारे 1302 शेतकरी बाधित. सुमारे 500 हेक्टर रब्बी पिकांचं नुकसान. मका, गहू, कांदा, हरभरा, ज्वारी, बाजरी पिकांना फटका. जळगावमध्ये चिंचोली गावात अवकाळीमुळे केळी बागांचं नुकसान. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. नारायणगडावरील नारळी सप्ताहाच्या मंडपाचं मोठं नुकसान. अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची धावपळ. बीड शहरामध्ये कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे नगरपालिका प्रशासनाची पोलकोल. 15 दिवसांपूर्वी शहरामध्ये लावलेली सिग्नल यंत्रणा कोसळली.
जोरदार वादळी वाऱ्यामुळे सिग्नल यंत्रणा कोसळली. वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे वाशिम ते काटा दरम्यान सोलर प्लांटसाठी उभारण्यात आलेले 6 विद्युत पोल रस्त्यावर पडले. सोलर प्लांटसाठी 3 महिन्यांपूर्वीचे विद्युत पोल उभारण्यात आले होते. पोलिसांकडून नागरिकांकडून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह. सिंधुदुर्गच्या कणकवली शहर वासियांना भीषण पाणी टंचाईची भीती. गड नदीच्या पाणी पातळीमध्ये 2 महिने आधीच झपाट्यानं घट. त्यामुळे शिवडाव धरणातून पाणी गड नदी पात्रामध्ये सोडण्यात येणार. हिंगोली जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची कामं रखडली. 68 कंत्राटदारांना नोटीस. तातडीनं कामं पूर्ण करावीत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा कंत्राटदारांना इशारा. नाशिकच्या ब्राह्मणगावमध्ये आमदार दिलीप बोरसे यांना शेतकऱ्यांचा घेराव. गिरणा डावा कालवा विस्तारीकरण आणि अस्तरीकरणास तीव्र विरोध. पाणी मिळाल्याशिवाय काम होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा इशारा. पुण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं नारी शक्ती आक्रोश आंदोलन. अभाविपचे पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाच्या विरोधात आंदोलन. विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थिनींसोबत झालेल्या अन्यायाविरोधात करण्यात आलं आंदोलन. आखाती देशातील युद्धामुळे रोजच्या आहारामध्ये लागणारे मिरची पावडर महागलं. खाद्यतेल आणि पॅकिंगसाठी लागणारं प्लास्टिक महागल्याने मिरची पावडरच्या दरामध्ये मोठी वाढ. परभणीच्या गंगाखेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीमध्ये घाणीचं साम्राज्य. नागरिकांवर शहरातील सांडपाड्यामध्ये धार्मिक विधी करण्याची वेळ. नवी मुंबईमध्ये भाजप शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा दुरावा. वाशीतील उड्डाणपुलाचा उद्घाटन कार्यक्रम. वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते पार पडलं उद्घाटन. बॅनरवर फोटो असूनही नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे अनुपस्थित. नवी मुंबईतल्या महापे एमआयडीसीमध्ये भंगार आणि गॅरेजला भीषण आग. घटनेमध्ये कोणालाही दुखापत नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. रायगडच्या माणगावमध्ये कोकणच्या रानमेव्याला मागणी. आदिवासी भगिनींच्या कष्टांना मिळते किंमत. काजू बिया, आंबे, कैरी, करवंदे, कोकम, जांभूळ, गावरान भाजीपाला घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. मुंबई महानगरपालिकेच्या मान्सून पूर्व तयारीची किशोरी पेडणेकरांकडून पाहणी. मिठी नदीच्या सफाईची पाहणी करत दौऱ्याला सुरुवात. रविवारपासून पालिकेनं मिठी नदीचा गाळ उपोषणास सुरुवात केली होती. मुंबईच्या प्रभाग 54 मधील पाणी प्रश्नावर नगरसेवक अंकित प्रभू आक्रमक. पालिका अधिकाऱ्यांच्या सोबत विविध परिसरांची पहाटे 5:30 वाजता केली अप्रत्यक्षपणे पाहणी. पाणी प्रश्नावर तातडीनं उपाय करण्याचे नगरसेवकांचे अधिकाऱ्यांना निर्देश. वसई विरार शहराचा पाणीपुरवठा आठवडाभर बंद राहणार. तांत्रिक कामं पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएचा 7 दिवसांचा शटडाऊन. महानगरपालिकेला एमएमआरडीए मार्फत करण्यात येत होता पाणीपुरवठा. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार पृथ्वीराज बीपी यांनी स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर महापौर अजीव पाटलांची भेट घेऊन शहरातील विविध प्रश्नांवर केली प्राथमिक चर्चा. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी ठाणे महानगरपालिका सज्ज. यंदा नालेसफाईसाठी रोबोटिक यंत्राचा वापर करणार. महापौर आणि पालिका अधिकाऱ्यांकडून विविध मोठ्या नाल्यांची पाहणी केली जाणार. पालिका प्रशासनाची माहिती. भिवंडी महानगरपालिकेच्या मालमत्ता कराची वसुली 103 कोटी 31 लाख रुपयांवर पोहोचली. मागील 3 वर्षाच्या तुलनेमध्ये आतापर्यंतची सर्वात जास्त वसुली. तर मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 15 कोटी 80 लाख रुपयांनी जास्त वसुली झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजीसाठी 3-4 किलोमीटर रांगा. शेंद्रा एमआयडीसी परिसरातील पंपांवर रिक्षाचालकांच्या लांबच लांब रांगा. सकाळी 5 वाजल्यापासून ऑटो रिक्षाचालक गॅसच्या प्रतीक्षेत. छत्रपती संभाजीनगरमधील 25 पैकी फक्त 2 पंपांवर एलपीजी गॅस उपलब्ध. जळगावच्या भुसावळमध्ये एलपीजी गॅस पंप बंद. पंपावरून परत फिरण्याची वेळ येत असल्यानं रिक्षाचालकांचे हाल. अमरावतीच्या तपोवन संस्थेला सिलेंडर तुटवड्याचा मोठा फटका. सिलेंडरच मिळत नसल्यानं चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ. प्रशासनानं सिलेंडर उपलब्ध करून देण्याची संस्थेची मागणी. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यामधील सावनेरमधील हॉटेलमध्ये पुरवठा विभागाची धाड. 15 सिलेंडर आणि 15 लिटर पेट्रोल जप्त. गॅस टंचाईचा गैरफायदा घेत सिलेंडरची साठवणूक. नांदेडमध्ये गॅसचा काळाबाजार होत असल्याचं समोर. फसवणूक करणाऱ्या भारत गॅस एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईच्या मागणीचं पत्र दिलं. कच्च्या तेलाची किमती $105 प्रति बॅरल. ट्रम्प यांच्या भाषणानंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ. बुधवारी कच्च्या तेलाची किंमत $100 प्रति बॅरलपेक्षा कमी होती. इराण युद्धावरून ट्रम्प यांनी आज अमेरिकेला संबोधित केलं. यावेळेला ट्रम्प यांनी अनेक मुद्द्यांवर मौन बाळगलं. ग्राउंड ऑपरेशन्सवर ट्रम्प काहीच बोलले नाहीत. नाटो देशांवरील नाराजीवरूनही ट्रम्प यांचं मौन. मुस्तफा खामेनींबद्दलही ट्रम्प यांचं भाष्य नाही.
इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोनची क्षमता संपली आहे. इराणला आपल्या चुकीच्या कामांची शिक्षा मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. ऑपरेशन एपिक फ्युरी सुरूच. इराणसोबत कोणतीच डील नाही. 2-3 आठवड्यामध्ये भीषण हल्ला करणार. डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. इराणमध्ये सत्ता परिवर्तन झालं. इराण अणुबॉम्ब बनवू पाहत होता. इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून आम्ही रोखलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. ट्रम्प यांचे सत्तापालटाचे दावे म्हणजे केवळ एप्रिल फूल. इराणचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका. तर मसूद पेझेशकियान हेच इराणचे राष्ट्राध्यक्ष असल्याचं स्पष्ट केलं. आम्हाला होर्मुझ सामुद्रधुनीची गरज नाही. होर्मुझ खुलं झाल्यावर तेलाची किमती कमी होतील. होर्मुझबाबत इतर देशांनीही विचार करावा. डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. हनुमान जयंतीनिमित्त शिर्डीमध्ये दगडी गोटा उचलण्याची अनोखी स्पर्धा. 125 किलो वजनाचा गोटा उचलण्यासाठी तरुणांचा उत्साहपूर्ण सहभाग. हनुमान मंदिरात आरतीनंतर स्पर्धेला प्रारंभ. भक्तांची स्पर्धा बघण्यासाठी मोठी गर्दी.